त्यानंतर मुंबईतल्या दादरमधनं एक मोठी बातमी येते। दादरमधल्या मॅक्स मॉलला आग लागल्याची बातमी येते। आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। मुंबईच्या दादरमधल्या मॅक्स मॉलला आग लागली आहे। या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। दादरच्या मॅक्स मॉलमध्ये आग लागल्याची बातमी आहे। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली आणि आत्ताची स्थिती काय या संदर्भातले अपडेट आपण घेऊच। मात्र मुंबईच्या दादर इथल्या मॅक्स मॉलला आग लागल्याची माहिती मिळते। या आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। या आगीचं स्वरूप काय, आग कशामुळे लागली याची माहिती आपण घेऊ। मात्र आत्ताची मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मुंबईच्या दादरमधल्या मॅक्स मॉलला आग लागली। मात्र या आगीचं कारण काही समजू शकलेलं नाही। या संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, काय स्वरूप आहे आगीचं, काय स्थिती आत्ताची? आपण बघतोय की दादर मध्यवर्ती भागामध्ये ही आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्षत्र मॉल म्हणून हा मॉल ओळखला जातो, स्टार मॉल म्हणून हा मॉल ओळखला जातो आणि या मॉलच्याच परिसरामध्ये ही आग लागलेली आहे। मॅकडॉनल्ड्सच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी मॅकडॉनल्ड्सचं किचन आहे त्या भागात ही आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या या पाठवण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण सध्या जर बघितलं तर मॉलमधील जे आलेले लोक होते खरेदीसाठी त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। लेव्हल 1 ची ही आग असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर मॅकडॉनल्ड्सच्या किचन मध्ये स्टार मॉलचा हा जो भाग आहे बॅक साईडला तिथेही आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सेना भवनच्या अगदी जवळ असणारा हा सगळा स्टार मॉलचा परिसर आहे। अतिशय गजबजलेली वस्ती असते, परंतु या संपूर्ण घटनेमध्ये अग्निशमन दलाच्या 10 गाड्या या आता बचावासाठी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये धुरावरती नियंत्रण आणण्यात येणार आहे। सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी। आणि या आगीवरती लवकरच नियंत्रण मिळवलं जाईल। लेव्हल 1 ची ही आग दादरच्या स्टार मॉल इथे मॅकडॉनल्डच्या किचनमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळते। हा मॉल संपूर्णपणे आता रिकामा करण्यात आलाय आणि अग्निशमन दलाच्या 10 गाड्या तिथं पोहोचलेल्या आहेत। एक मोठी बातमी आहे। मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचणाऱ्या आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। आरोपी दादा गरड आणि अमोल खुणे याला अंबड इथल्या जिल्हा आणि अप्पर सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय। दोघांवरही गोंदी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस कोठडीची मागणी पोलिसांची असणार आहे। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्या सोबत आहेत। रवी, या दोघांनाही कोर्टात हजर केलं जात आहे आता, त्याबद्दल काय माहिती? आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणारे आणि घातपात घडवून आणणारे 2 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी अटक केलेले आहे। आणि थोड्या वेळापूर्वीच या दोनही आरोपींना अंबड कोर्टामध्ये जे पोलिसांनी हजर केलेलं आहे यांची सुनावणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। मात्र या मध्ये जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट या दोघांनी रचला होता आणि या प्रकरणी मोठे पुरावे जे आहेत ते जरांगे पाटील यांनी पोलिसांना दिलेले आहेत। त्याचबरोबर या दोघांकडेही खूप सारे पुरावे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांनी या दोघांच्याही पोलीस कोठडीची मागणी कोर्टामध्ये केलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये कोर्ट या ठिकाणी निर्णय देणार आहे आणि दोघांवरती गोंदी पोलिसात गुन्हा दाखल आहे। चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे। त्याचबरोबर आता कोर्टाचा सुद्धा या दोघांच्या कोठडीचा निर्णय येणार आहे। रवी, धन्यवाद या माहितीसाठी।